ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेले शहर. जगभरातून लाखो भाविक येथे येतात. त्यांचे स्वागत करण्याची जबाबदारी आपलीच आहे. कुंभमेळ्यासारखा भव्य सोहळा यशस्वी व्हावा, शहराचा विकास व्हावा, रस्ते चांगले व्हावेत, सुविधा वाढाव्यात, याला कोणाचाही विरोध नाही. परंतु विकासाच्या नावाखाली आज ज्या पद्धतीनं कामं सुरू आहेत, त्याची किंमत मात्र सर्वसामान्य नाशिककरांना रोज मोजावी लागत आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्ते खोदलेले आहेत. काही ठिकाणी अर्धवट कामं महिनोनमहिने पडून आहेत. कुठे खडी टाकलेली आहे, कुठे मोठमोठे खड्डे आहेत, तर कुठे धुळीचे साम्राज्य आहे. रोज कामावर जाणारा कर्मचारी, शाळेत जाणारी मुले, रुग्णालयात जाणारे रुग्ण, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला, प्रत्येक जण या त्रासाचा सामना करत आहे. या कामांमुळे आधीच अनेक अपघात झालेत. दुचाकीस्वार घसरले, वाहनांचे नुकसान झाले, नागरिक जखमी झाले. काही ठिकाणी रात्री पुरेशी सुरक्षा व्यवस्था किंवा इशारे नसल्यानं धोका अधिक वाढतो. आता काही दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. पावसाचं पाणी साचल्यानंतर रस्त्यावरचा खड्डा आणि साधा पाण्याचा डबका यात फरक ओळखता येणार नाही. अशा वेळी एखाद्या दुचाकीस्वाराचा जीव गेला, एखाद्या कुटुंबाचा कर्ता पुरुष गेला किंवा एखादे निरागस मूल अपघातात सापडले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? कामं करणारे ठेकेदार, संबंधित शासकीय विभाग, स्थानिक प्रशासन, की नेहमीप्रमाणे फक्त दुर्दैवी घटना म्हणून फाईल बंद होणार? याहून मोठी समस्या म्हणजे धूळ. दिवसभर उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि अस्थमा असलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये ग्राहक कमी झालेत. अनेक लहान व्यापाऱ्यांचा व्यवसाय अर्ध्यावर आलाय. विकासासाठी कामं सुरू आहेत, पण त्या विकासाचा आर्थिक फटका मात्र सर्वसामान्य नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांना बसत आहे. नाशिककर विकास विरोधी नाहीत. उलट शहर सुंदर व्हावे, जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, अशीच त्यांची अपेक्षा आहे. पण विकासाची किंमत नागरिकांच्या जीवाशी, आरोग्याशी आणि उपजीविकेशी जोडली जाऊ नये. नियोजन शून्य कामं, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि काम पूर्ण करण्यातील विलंब यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढतंय. आज गरज आहे ती दोषारोपांची नाही, तर उत्तरदायित्वाची. प्रत्येक खोदलेल्या रस्त्याचे वेळेत काम पूर्ण व्हावे. धोकादायक ठिकाणी योग्य सूचना फलक लावावेत. धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात आणि पावसाळ्यापूर्वी सर्व खड्डे तातडीनं भरावेत. अन्यथा उद्या एखाद्या अपघातानंतर व्यक्त होणारे दुःख कोणाच्याही जीवाला परत आणू शकणार नाही. कुंभमेळा 4 दिवसांचा असेल, पण नाशिककरांचे आयुष्य रोजचे आहे. भाविकांसाठी शहर सजवताना शहरातील नागरिकांच्या वेदना, त्रास आणि सुरक्षितता विसरली जाऊ नये. कारण कुंभमेळ्याची खरी ओळख फक्त भव्यतेत नसते, तर त्या शहरातील नागरिकांच्या समाधानात आणि सुरक्षिततेतही असते. आज प्रत्येक नाशिककराचा एकच प्रश्न आहे, विकास हवा, पण तो नागरिकांच्या जीवावर का?